लोकनेते स्वर्गीय अजितदादा पवार साहेब त्यांच्या जयंतीनिमित्त सोहळा, गुरुवंदाचा सत्कार, गुरुजनांचा, मराठवाडा शिक्षक आमदार माझे जे सहकारी विक्रमप्पा काळे यांचा वाढदिवसानिमित्त चिंतन सोहळ्याचा कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केला. कार्यक्रमाला आशीर्वाद देऊन गेलेले हरिभक्तपरायण गणिनाथ महाराज, या जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सार्वजनिक मंत्री बांधकाम मंत्री सन्माननीय श्री राजे भोसले, बसवराज पाटील मुरुमकर साहेब, विधान परिषद आमदार, माजी आमदार आणि भावी मंत्री संजय भाऊ बनसोडे, जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष दयानंद भाऊ सुरवशे, समाज कल्याण खात्याचे सभापती उत्तमरावजी माने, बांधकाम सभापती ज्ञानेश्वर बिराजदार, अहमदपूरचे सभापती सूरज पाटील, शिवानंद तात्या हेगणे, प्रमोदताई कांबळे, नगराध्यक्षा देवकोट, श्रीमती प्रवीणजी शेख, नगराध्यक्ष औषा, अश्विनीताई नागरगोंजे, सभापती चाकूर, अहमदपूरचे उपनगराध्यक्ष अयाजभाई शेख, वनमलाताई मारापल्ले, सभापती पंचायत समिती उदगीर, भुजंगरावजी शिंदे, उपसभापती चाकूर, शीतलताई शिंदे, उपनगराध्यक्ष उदगीर, आमचे जुने सरकारी मित्र सुरेशदाजी पवार बिराजदार, दादारावजी धर्माधिकारी, जिल्हा अध्यक्ष माजी नांदेड बालचंद्र चाटेजी, माजी कुलगुरू मधुकररावजी गायकवाड सर, अमृतरावजी नाळे, मदनरावजी धुमाळ, माजी आमदार धर्माजी सोनगावले साहेब, सुंदर असं सूत्रसंचलन करणारे गालिब शेख, दयानंद कांबळे सर, उपस्थित सर्व मान्यवर, सर्व शिक्षक बांधव, पत्रकार मित्र, शिक्षक वृंद आणि गुणवंत विद्यार्थी मित्रांनो, मुलींनो आणि मुलांनो, सर्वप्रथम मी दादांच्या आणि भाऊच्या प्रतिमेला अभिवादन करतो. आपल्या आणि तुमच्या आणि माझ्या वतीनं शुभांगी विक्रम काळे साहेबाला खूप खूप वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देतो. आई भवानीला प्रार्थना करतो, त्यांचं आरोग्य चांगलंच आहे, आर्थिक परिस्थिती चांगलीच आहे, पण आता ज्या काही गोष्टी राहिलेल्या आहेत त्या परमेश्वरानं आई भवानी तुम्हाला द्यावा अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो, प्रार्थना करतो. मित्रांनो, बघितलं मी काळेसाहेबासंग, त्यांच्या वडिलांसंग मला राहता आलं. माझे चुलते आणि ते दोघं मित्र होते. काळेसाहेब ज्यावेळेस मराठवाड्याचा विषय वसंतरावजी मांडायचे, एक पट्टीचे वक्ते होते काळेसाहेब, आणि त्यांच्यानंतर ती गेल्यानंतर आम्हाला वाटलं की ही भूमिका कोण बजावणार आहे भविष्याच्या काळामध्ये, आणि ती भूमिका विक्रमजी बाप्पावर आली. त्यांनी 2-2.5 वर्षांमध्येच पायाला भिंगरी बांधले आणि वसंतरावजी काळे साहेबांनी ज्या पद्धतीनं काम केलं, जे संघटन केलं, त्या पद्धतीनं एक पाऊल पुढे ठेवून विक्रम बाप्पांनी काम केले असं म्हणण्याचं चुकीचं कारण, कारण मी त्यांचा साक्षीदार आहे. आमच्या डोक्यातून एखादी गोष्ट विसरली तर बाप्पा सांगत असतात. माझ्याही मतदारसंघातली गोष्ट एखादी चुकली तर मलाही सांगतात की राहिलं हो तुमचं डायजेस्ट काय झालं. काल परवा डीपीटीसी झाली, ताजा म्हणून उदाहरण सांगतो, आदरवाद घ्यायचं नाही संजय बनसोडे यांनी. डीपीटीसी मध्ये बोलत असताना विषय राहून गेला संजय बनसोडे कोण, पण त्यांनी म्हणले नाही की हे माझा विषय नाही, संजय बनसोडेचा विषय आहे. सार्थ आम्हाला अभिमान आहे. या दिवशी पाऊस जास्त पडला होता आणि दळकोट तालुक्यातल्या शेतकऱ्याच्या जमिनी वाहून गेल्या होत्या. त्या दिवशी ती
की बाप्पाने संजय बनसोडे यांची राखाट राखण केली, याला म्हणतात ते का आमच्या आपण काही विसरलं तरी सांगायचे. आज राजेने सांगितले खरं आहे, आमच्यापेक्षा लाडकं जर दादाचं कोण असेल तर ते पप्पा होते. आम्हाला काम करून घ्यायचं असेल तर पप्पाला शिवाय द्यायचे, काम करायचे, तुका प्रेम करा म्हणायचे. परंतु ही जी चिकाटी आली, हातोटी होती पप्पाची, त्याला तोड नाही. आता आमचा आधार नाहीये, दादा नाही, पण दादाने अनेक चॅलेंज निर्माण करून गेले. काम कसं करावं, वेळेवर कसं जावं, प्रशासनावर पकड कशी ठेवावी, ह्या खूप गोष्टी आम्हाला शिकता आल्या. महाराष्ट्राचा पूर्ण अभ्यास असलेला नेता, व्यक्तिशः माझं तर नुकसान झालं, पप्पाचं झालं, संजय भाऊचं झालं, पण या दोघा तिघापेक्षा महाराष्ट्र राज्याचं खूप मोठं नुकसान झालं. सतत मला वाटायचं की हा माणूस राज्याचा एकदा मुख्यमंत्री झाला पाहिजे. आणि मला मित्रांनो खरं सांगतो तुम्हाला, तोंडापुरतं बोलायचं पण बोलायचं नाही. दादा जर मुख्यमंत्री 5 वर्ष 10 वर्ष राहिले असते ना, महाराष्ट्र देशामध्ये नंबर 1 केला असतो. तुम्ही जाऊन बघा दादा काय दादानी काम केलं. आमदाराची पाठराखण पाठ प्रश्न बघितल्याबरोबर सांगायचे आणि काम कसं करायचं. दादाचा वचन होता, नुसते भीती नाही की अपमान करत नव्हते अधिकाराला. दादाला गरज खोटं कळत होतं आणि गरज पडली तर मग त्याला ते थर्ड गेअर घालायची तिथे त्यांच्या ताकद. अनेक गोष्टी सांगायसारख्या आहेत. मध्यंतरीच्या काळामध्ये झालं हे सगळं रामायण पाठाचा विषय पण होती. संजय भाऊचा काय नाटक, विमानावरून आले पळून, लगेच त्याला मंत्री भेटलं, मलाही वाईट वाटलं त्यावेळेस. पण दादाने मनात ठेवलं नाही संजय भाऊ, ही खरी गोष्ट दादाची शिकण्यासारखी गोष्ट आहे की नाही. हा दलित समाजातला कार्यकर्ता, त्याला आपण मंत्री केलं पाहिजे, आम्हालाही मान्य केलं.